शांती सभेमध्ये जैन धर्मगुरूंनी वादग्रस्त विधान केलंय। एखाद दुसऱ्या व्यक्ती मेल्यानं काय होतं असा संतप्त सवाल कैवल्य रत्न महाराज यांनी विचारलाय। मी डॉक्टरांना मूर्ख मानतो असंही जैनमुनी कैवल्य रत्न महाराज यांनी म्हटलंय। मंत्री लोढा शांती सभेला आले नाहीत म्हणूनही जैन मुनींनी संताप व्यक्त केलाय। कबूतर खाण्यासंदर्भात सरकारची मिलीभगत असल्याचा आरोप कैवल्य रत्न महाराज यांनी केलाय। कबुतराची हत्या म्हणजे शंकरावरच हल्ला करण्याप्रमाणे आहे असं सुरेशजी महाराज यांनी म्हटलंय। तर एखाद दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं असा संतापजनक सवाल या शोकसभेमध्ये या शांती सभेमध्ये विचारण्यात आलाय। मी डॉक्टरांना मूर्ख मानतो असंही हे जैन मुनी म्हणतायत। त्यासोबतच या सगळ्या कबूतर खाण्यांसंदर्भातल्या निर्णयामध्ये जे अग्रेसर होते ते भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है, एक हथियार बनाया। कबूतर से कोई लेना देना नहीं है और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग उससे भी कुछ लेना देना नहीं है। एक आध इंसान मर गया उससे भी कुछ लेना देना नहीं है। चाहे एक नहीं हजारों लाखों यूं ही बेगुनाह मर रहे हैं, रोज के बेगुनाह मर रहे हैं, उनके लिए कोई सोच नहीं रहा है। और एक इंसान कभी कुछ किस कारण से मानो कि कोई पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हुई? मानोगे? ये कितनी भरी मूर्खता भरी बात है, कितनी मूर्खता भाई। किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी? मैं तो डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूं अगर जो इस तरह से बयान देते हो तो। कबूतर वो प्राणी है जो भगवान भगवती को अमरनाथ में कथा कही थी और वो कथा से कबूतर अमर हो गया था। अगर कबूतर के ऊपर थोड़ा भी जीव हत्या होती है तो शिव के ऊपर आप आक्रमण कर रहे हो। ऐसा मेरा उस कबूतर प्राणी के लिए ये दो शब्द मैं बोल रहा हूं, गाय और कबूतर, कबूतर और गाय, ये राष्ट्रीय पशु पक्षी का घोषित कीजिए। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी या सगळ्या प्रश्नावर कायमच आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत। मनीषाताई, तुम्ही हे विधान ऐकलं असेल, कारण हे जैन मुनी आता असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय फरक पडतो, तुमची काय प्रतिक्रिया यावर? सर्वात म्हणजे यांनी सगळ्या डॉक्टरांना मूर्ख ठरवलंय। मग सगळे आपण MBBS, BAMS, युनानी जे काय अभ्यासक्रम आहे ते आता आपण बंद करून टाकूया। सगळं मेडिकल सायन्स बंद करून टाकूया, सगळं आरोग्य खातं बंद करून टाकूया, सगळ्या डॉक्टरांना आपण घरी बसवूया आणि यांच्या हातात आरोग्य खातं देऊया चालवायला। मुळात म्हणजे कुठल्या जैन माणसांच्या घरावर आपण अनेकदा आपल्या घरावर गणपतीचं किंवा मारुतीची प्रतिमा लावतो। कुठल्या जैन माणसाच्या घरावर कबुतराचा फोटो लावलाय का? त्यांच्या धार्मिक स्थळी कबुतराचा फोटो आहे आणि त्याची ते आराधना करतात, प्रार्थना करतायत। अनेक प्राणी हे माणसांना रोग पसरवतात, त्यातला तो एक पक्षी आहे। आता तुम्ही मुळात म्हणजे भूतदया त्याचा किती अतिरेक असावा त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि सगळ्या जगाला हे मूर्ख ठरवतायत। याचं उत्तर खरं म्हणजे आता मी वारंवार म्हणते की याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं। आज मंगलप्रभात लोढा यांनी हे सुरुवात केली आणि आता ते त्यांच्यावरही मोठं संकट आहे की आता या सगळ्या अविवेकीपणाला काय करावं, कारण त्यांच्यावरही ते चांगलं शेकलं गेलं नंतर। त्यामुळे हा सगळा प्रकार आहे, हा सरकारने आता याच्यात मध्यस्थी करावी। मी वारंवार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्याबद्दल आवाहन करते की हा आता अविवेकीपणा या सगळ्या लोकांना समजून सांगावा। आणि मुळात म्हणजे मग तुम्हाला मग आज पुरामध्ये मराठवाड्यात इतका मोठा पूर आला, अनेक गुरढोरं वाहून गेली, मृत्युमुखी पडली, त्यांच्यासाठी कोणी श्रद्धांजली सभा घेतंय का? गाय आणि कबूतर, गायीपासून कुठले रोग होत आहेत? कबुतरांपासून रोग होतो। म्हणून मी म्हटलं ना, सगळं आरोग्य खातं आहे जैन मुनींच्या हातात देऊन टाका आणि विषय संपवा। मनीषाजी, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। जोगेश्वरीमध्ये बांधकामाची वीट पडून तरुणीच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलेलं होतं। बिल्डरला अटक करण्यात